मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सागर हे शासकीय निवासस्थान सध्या सत्ता केंद्र झाल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीबाबतचे आणि उमेदवारीबाबतचे निर्णय सागर बंगल्यावरती होत असल्यानं भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांची रीघ इथं लागलेली आहे। भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळालेली आणि यादीत नाव नसलेल्या नेत्यांचीही गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे तिथे उमेदवारांच्या लाटा आणि सागर बंगला असं समीकरण तयार झालंय। पाहूया। मलबार हिल परिसरातील सागर या शासकीय बंगल्याबाहेरची ही गर्दी। महायुती आणि भाजपाचे मुख्य नेते असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे शासकीय निवासस्थान। सध्या हा सागर बंगला विधानसभा निवडणुकीचं केंद्रस्थान बनलंय। निवडणुकीमध्ये तिकीट मिळावं यासाठी इच्छुकांची गर्दी सागरवर होतीच। त्यातच रविवारी भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार आणि नाराजींचीही त्यात भर पडली आहे। वर्सोव्याचे आमदार भारती लव्हेकर यादीमध्ये नाव नसल्यानं भेटीसाठी, यादीमध्ये नाव नसलेले माळशिरसचे आमदार राम सातपुते फडणवीसांच्या भेटीला, नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यादीमध्ये नाव नसल्यानं भेटीला, बोरिवलीचे आमदार सुनील राणे यादीत नाव नसल्यानं फडणवीसांच्या भेटीला, अंधेरी पूर्व मतदारसंघातील इच्छुक उमेदवार मुरजी पटेल भेटीला, नगरचे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे ही भेटीला, मुंबईतील भाजपा नेते मोहित कंबोज भेटीसाठी, श्रीगोंद्यातून प्रतिभा पासपुतेंना उमेदवारी मिळाल्यानंतर पती पत्नी भेटीला, पासपुते मुलाला तिकीट मिळावं यासाठी भेटीला आल्याची चर्चा होती, मात्र पासपुतेंनी हे नाकारलं। कुठल्या प्रकारची मागणी नाही, शिष्टमंडळ नाही, डिक्लेअर व्हायच्या आधी कोणाला भेटलो नाही। आम्ही न भेटता त्यांनी उमेदवारी दिली, आभार मानायचं त्याला, आभार मानणे, परत पुढचं काय करायचं तेही सांगितलं नाही, तेव्हा मी समाधानी आहे। खडकवासलाचे विद्यमान आमदार भीमराव तपकीर यांचं यादीत नाव नसल्यानं फडणवीसांच्या भेटीसाठी, मावळचे आमदार सुनील शेळकेंविरोधातील भाजपाचे बाळा भेगडे फडणवीसांच्या भेटीला, मावळ मतदारसंघावर भाजपाचाच दावा असल्याचं यावेळी भेडगे यांनी सांगितलंय। कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मतदारसंघ ओळखले जातात, त्यामध्ये मावळ विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केला जातो। महायुती म्हणून जागा वाटपामध्ये जे काही ठरेल त्याच्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे, परंतु अजून मावळच्या जागेच्या बाबतीत कुठलाही निर्णय झालेला नाही। 100% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो काय आमचा पक्ष निर्णय करेल त्याच्यासाठी आम्ही आशावादी आहोत। चांदवडचे आमदार राहुल आहेर यांचे भाऊ केदा आहेर यांच्यासह फडणवीसांच्या भेटीला, राहुल आहेर यांनी त्यांचे चुलत बंधू केदा आहेर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती, मात्र यादीमध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानं भावासह ते फडणवीस यांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाच्या पहिल्या यादीत 71 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे। या यादीवर फडणवीसांचं वर्चस्व स्पष्टपणे दिसतंय, त्यामुळे दुसऱ्या यादीत आपल्या नावाचा समावेश व्हावा यासाठी इच्छुकांची गर्दी सागर बंगल्यावर दिसतेय। तर यादीमध्ये स्थान नसल्यानं नाराज झालेले सुद्धा आपलं मन मोकळं करण्यासाठी सागरला भेटी देताना पाहायला मिळत आहे। स्थानिक सत्ता समीकरणं, पक्ष संघटना आणि निवडणूक प्रचाराची रणनीतीबाबत चर्चेसाठी भाजपा महायुतीचे ज्येष्ठ नेते फडणवीस यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहे। भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होत असतानाच बंडखोर इच्छुकांची ही गर्दी ही अशीच राहणार आहे। प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सागर बंगल्यावरनं घेतलेल्या निर्णयाने राजकारण ढवळत राहील हे नक्की। शिल्पा नरवडेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। आणि याबद्दल आपण बोलणार आहोत। विकास वैद्य आपल्यासोबत आहेत, वरिष्ठ राजकीय विश्लेषक त्यांच्यासोबत आहेत, आपल्यासोबत आहेत। विकास वैद्यजी, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवरती। या सागर बंगल्यावरच्या उमेदवारांच्या, इच्छुक उमेदवारांच्या, नाराजांच्या लाटांबद्दल काय सांगाल? हो, साधारण 2014 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी अर्ध्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस माहिती नव्हते, ही वस्तुस्थिती आहे। म्हणजे आज जरी आपल्याला ते खरं वाटत नसलं तरी त्यावेळची स्थिती होती। तो जो उदय झाला देवेंद्र फडणवीसांचा की ज्यांनी कधीही एक देखील मंत्रिपद भूषवलं नाही आणि त्यांना मुख्यमंत्री ते झाले आणि त्यांनी अत्यंत समर्थपणे तो कार्यभार सांभाळायला सुरुवात केली। उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत संसार थाटून आणि त्याच्यानंतरच्या सबसिक्वेंटली तर आपण पाहिलं तर महापालिके
निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या आणि त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. त्यानंतरचं 2019चे जे निवडणुका होत्या, 2019च्या लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मधल्या काळात ज्या MLCच्या निवडणुका असतील, राज्यसभेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांची लिडरशिप ही स्वतः शरद पवारांनी इन कॅमेरा मान्य केली होती की फार अत्यंत उत्तम नेतृत्व, म्हणजे काही ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने भाजपचे उमेदवार काटशह देऊन राजकारणात ज्याला म्हणतात की साम दाम दंड भेदच्या माध्यमातून, तर त्याच्यामुळे एक आपसुकच एक राजकीय निपुणता आणि ज्याला म्हणतो की आपण स्ट्रॅटेजिस्ट अशा पद्धतीची त्यांची इमेज तयार झाली आणि त्या इमेजमधनं त्यांच्याकडे ते नेतृत्व आपसूक आलं. मधल्या काळामध्ये शिंदे उपमुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तरी देखील असं एक म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कार्यभार चालवत आहे. काही अंशी ते खरं पण आहे आणि त्या याच्यामधनंच पक्षाचं नेतृत्व देखील त्यांच्याकडे या मधल्या काळामध्ये आपसुकच आलं आणि यावेळच्या देखील 2019च्या सारख्याच यावेळच्या देखील निवडणुका या त्यांच्याच नेतृत्वात लढल्या जात आहे आणि त्याचंच हे द्योतक आहे की आपण जसं विचारलात की देवेंद्र फडणवीसांच्या घराकडे गर्दी. आज नागपूरमध्ये 2 महत्त्वाचे नेते किंवा 3 महत्त्वाचे नेते आपण म्हणू, बावनकुळे आता राज्य अध्यक्ष असल्यामुळे, पण अदरवाईज नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस. तर नागपुरामध्ये वाडा आणि बंगला असं त्याला नाव आहे. वाडा हा गडकरींचा आणि बंगला हा देवेंद्र फडणवीसांचा. या मधल्या काळामध्ये साधारण मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये ही सगळी गर्दी वाड्याकडून बंगल्याकडे आली असं लोक कुजबुजताना दिसतात आणि ते बऱ्यापैकी खरं आहे आणि आपण जसं विचारलं त्यामुळे ती गर्दी ही बंगल्याकडे होताना दिसते. धन्यवाद वैद्य सर, आपण केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. आपल्यासोबत विकास वैद्य, वरिष्ठ राजकीय विश्लेषक, सांगत होते की सागर बंगल्यावरती धडकणाऱ्या इच्छुकांच्या लाटांबद्दल.